वृश्चिक राशीसाठी सध्या मंगळ अष्टमस्थानातून गोचर करतात आणि त्याचबरोबर ह्या 17 ऑगस्ट रोजी रवीचा प्रवेश दशम भावात होणार आहे, म्हणजे सिंह राशीत होणार आहे. तर तिथं सूर्यग्रहण, चंद्रग्रहण असे योग तयार होणार आहे. अशा वेळेस काय होतं, एखादं गुपित अचानक समोर येतं वृश्चिक राशीचा, जे इतके वर्ष त्यांच्यापासून लपून ठेवलेलं असतं. काय होतं, 17 ऑगस्ट नंतर जेव्हा हा दशम भावात प्रवेश करेल रवी महाराज, त्यावेळेस तुमचं करिअर असेल, प्रतिष्ठा असेल किंवा जबाबदारी असेल, समाजाचे स्थान असेल, ह्यावर ह्या ग्रहणाचा फार गंभीर आणि सूक्ष्म स्तरावरती परिणाम होत असतो आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यात 6 ते 7 महिन्यांनी तुम्हाला दिसू लागतो. तर त्याचं बीजारोपण जे आहे त्या सूर्य आणि चंद्रग्रहणात होत असतं. सगळं ठीक आहे, पण अजूनही मन शांत राहील नाहीये तुमचं. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, मागच्या 2.5 वर्ष पण तुम्ही खूप त्रास सहन केला. सध्या तरी मनाची अवस्था अशी आहे की संशय वाढतोय, खोलवर विचार करायला तुम्ही भाग पडत आहात. ज्या गोष्टींचा विचार करायची गरज नाहीये त्याचाही विचार तुम्ही सध्या करत आहात आणि पुढचे काही आठवडे आरोग्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावंच लागेल. का होतं, पित्त, उष्णता, रक्तदाब, डोकेदुखी किंवा जुन्या दुखण्याचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. पण कसं आहे, शरीर देत असलेले संकेत जे असतात ते आपण कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष करू नये. या काळात काय होतं, काही नाती अधिक मजबूत होणारच आहेत आणि काही नात्यांचं खरं स्वरूपही तुमच्या समोर येणार आहे. वृश्चिक राशीची एक जुनी सवय आहे, एकदा विश्वास बसला की पूर्ण विश्वास ठेवते आणि एकदा विश्वास उठला की पूर्ण अंतर असते. त्यामुळे या काळात हीच गोष्ट काही ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल. आता याची सकारात्मक बाजू आहे. अष्टम स्थान फक्त संकटाचं नसतं, तर ते परिवर्तनाचं स्थानही आहे. जुनं सोडून नवीन स्वीकारण्याचं स्थान आहे. म्हणून जे बदल घडत आहेत ते सुरुवातीला अस्वस्थ वाटेल, तर पुढे जाऊन तेच बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आणि काही व्यक्ती जुन्या सवयी सोडतील, काही नवीन ध्येय निश्चित करतील, काही स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात करतील. त्यामुळे या काळाचा मुख्य संदेश असा आहे मित्रांनो, की प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आपण करू नये. कारण काय होतं, जीवनातील काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. काही वेळा काय होतं, स्वीकार करणं हेच सर्वात मोठं सामर्थ्य असतं, ते तुम्हाला सध्या गरजेचं आहे. लक्षात ठेवा, तुमची ताकद काही संघर्षात नाहीये. ह्या काळात संघर्षापेक्षा परिवर्तन महत्वाचं आहे आणि जे बदलायचं आहे, जे सोडायचं आहे ते सोडा आणि जे मिळवायचं आहे ना त्यासाठी नव्यानं सुरुवात करा. कारण कधी कधी नियती दार बंद करते, कारण की फक्त तुम्हाला तिला योग्य दरवाजाकडे न्यायचं असतं, योग्य दिशेकडे न्यायचं असतं. आता या सूर्यग्रहणाचा, चंद्रग्रहणाचा नोकरी आणि व्यवसायावरती काय परिणाम होईल, कारण की हे कार्यक्षेत्रातच लागलेलं ग्रहण असणार आहे, दशम भावातलं आहे ना. आता आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये दशम भाव म्हणजे कर्म, प्रतिष्ठा, पद आणि समाजातील ओळख याचं स्थान मानलं जातं. म्हणून काय होतं, पुढील काही आठवड्यात तुमच्या कामाकडे लोकांचं लक्ष जास्त जाऊ शकतं आणि तुमच्या कामाचं कौतुकही होईल. पण काय होतं, त्याचबरोबर तुमच्या चुका देखील लवकर दिसतील. म्हणून कसं आहे, हा काळ अधिक जबाबदारीने वागण्यात आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी कसं आहे, कार्यालयात नवीन जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठ तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवू शकतात. काहींना नवीन विभाग, नवीन प्रकल्प किंवा नेतृत्वाची भूमिकाही मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जबाबदारी वाढली म्हणजे लगेच अधिकार वाढतीलच असं नाही येणार. त्यामुळे काही वेळा मनात नाराजी निर्माण होऊ शकते. तर उदाहरणार्थ कसं, काम तुम्ही कराल पण निर्णय दुसरी व्यक्ती घेईल किंवा तुमच्यावर जास्त काम सोपवलं जाईल आणि तुम्हाला असं वाटेल की इतरांपेक्षा माझ्यावरच जास्त भार आहे. अशी भावना नक्कीच काही जणांना येऊ शकते ना. आणि वरिष्ठांशी संघर्ष पण टाळा, कारण कसं आहे, तुमचं म्हणणं योग्य असलं तरी ते मांडण्याची पद्धत महत्वाची असेल. तर वृश्चिक राशीचे लोक अनेकदा स्पष्ट बोलतात बघा, पण काही वेळा ती स्पष्टता समोरच्या व्यक्तीला कठोर वाटू शकते. म्हणून शब्दांवरती नियंत्रण ठेवा. नोकरी बदलण्याचा विचार करा, पण नवीन संधी मिळत असेल तरच, आणि त्या संधीचा गंभीरपणे विचार केला. फक्त राग किंवा असंतोषामुळे नोकरी बदलू नका. सध्याचा ताण तात्पुरता असू शकतो आणि घाईत घेतलेला निर्णय नंतर चुकीच्या वाटेला जाईल. तसंच व्यवसाय करणाऱ्यांसाठी कसं आहे, सावधगिरी बाळगणे फार गरजेचं आहे. काही मोठे व्यवहार समोर येऊ शकतात, नवीन ग्राहक मिळू शकतात, सरकारी, औद्योगिक किंवा टेक्निकल किंवा काही जुन्या प्रकल्पांमधून पण त्यांना फायदा होऊ शकतो. पण अष्टम भावातील मंगळामुळे कागदपत्रे, करार किंवा आर्थिक अटी तपासणं फार आवश्यक आहे. कारण काय होतं, लहानचं दुर्लक्ष ही पुढे मोठा त्रास देऊ शकतं. पार्टनरशिपचा जर विचार केला की नाही, तर विश्वास आणि पारदर्शकता महत्वाची राहील. काही ठिकाणी कसं होतं,
समोरची व्यक्ती पूर्ण माहिती सांगत नाही असं जाणवू शकतं. म्हणून कसं आहे, भावनेपेक्षा तथ्यांवर तुम्ही विश्वास ठेवा. एक वास्तववादी उदाहरण लक्षात घ्या. समजा कसं असतं, तुम्हाला मोठी ऑर्डर मिळाली, सर्व काही फायदेशीर दिसत आहे, पण त्यासाठी मोठी आगाऊ गुंतवणूक करावी तुम्हाला नाही. मग अशा वेळी काय होतं, फक्त नफ्यांकडे तुम्ही पाहू नका ना, जोखीम आणि रोख प्रवाहही तपासला पाहिजे ना. कारण मोठी संधी आणि मोठं जोखीम अनेकदा एकत्र येतं. त्यामुळं तिथं तुम्हाला प्रलोभन तयार होऊन नुकसान होऊ शकतं. महत्वाची ईमेल आणि कागदपत्रे दोनदा तपासा. काहीच विचार विस्तार करू नका. गुप्त माहिती सर्वांना सांगू नका. नवीन संधी स्वीकारताना जोखीम मोजा आणि भावनेपेक्षा व्यवहाराला महत्व द्या. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, दशम भावातील सूर्यामुळे प्रकाश तुमच्या कामावर पडणार आहे आणि प्रकाश पडला की चांगल्या गोष्टीही दिसतात आणि वाईट गोष्टी त्या कार्यक्षेत्रातून निघून जाण्याची सुरुवात होते. म्हणजे जखमेवर जसं मीठ टाकल्यानंतर माणसाला त्रास होतो ना, तसं कार्यक्षेत्रामध्ये काही चुकीच्या गोष्टी तुमच्या बाबतीत असतील तर त्यांचं मूळ सुद्धा आता बाहेर येण्याची वेळ येते. या काळात नोकरी आणि व्यवसाय जबाबदाऱ्या वाढत असताना कुटुंब आणि नातेसंबंधांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. आणि काय आहे, तुम्हाला नोकरीत यश मिळालं, व्यवसायात यश मिळाला, तर तो आनंद साजरा करण्यासाठी कुटुंब महत्वाचं असतं आणि त्याच्याकडे तुमचं फार दुर्लक्ष होतं. वैवाहिक जीवनासाठी पण तुम्ही ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मोठे वाद दिसत नाहीत, पण संवादाचा अभाव काही गैरसमज निर्माण करू शकतो. विशेषतः कसं आहे, कामाचा ताण वाढल्यामुळे तुम्ही शांत राहू शकता आणि जोडीदाराला असं वाटू शकतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे आम्हालाच कळत नाही. ही तक्रार अनेक वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ऐकायला मिळू शकते. कारण कसं आहे, तुम्ही भावना खोलवरती अनुभवता, पण व्यक्त कमी करता. आणि एक वास्तववादी उदाहरण लक्षात घ्या. समजा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी काही तणाव चालू आहे किंवा आर्थिक निर्णयांमुळे तुम्ही चिंतेत आहात, तर तुम्ही ते मनातच ठेवता. पण घरातील व्यक्तींना तुमचा बदललेला स्वभाव दिसतो आणि त्यांना कारण कळत नाही ना. आणि मग काय होतं, लहान लहान गोष्टींवरून गैरसमज निर्माण होतात. म्हणून या काळात मनातील गोष्ट योग्य व्यक्तीशी शेअर करणं महत्वाचं आहे. प्रेम संबंधांबाबतीत जर विचार केला तर संशय आणि गुप्तपणा टाळायला पाहिजे. कारण अष्टमस्थ मंगळ जो आहे तो काही वेळा मनात शंका आणि संशय तयार करतो. समोरची व्यक्ती उशिरा उत्तर देत असेल किंवा तिचं वागणं थोडं बदललेलं असेल तर अनेक चुकीचे निष्कर्ष तुम्ही काढू नका. प्रत्येक शंका खरी असतेच असं नाही ना. संवाद केल्यास अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. आणि कुटुंबातील वातावरणाबाबतीत पण तुम्ही थोडे विचार केलं पाहिजे, कारण की आरोग्याची चिंता वाढू शकते. काही घरांमध्ये मालमत्ता, खर्च आणि जबाबदारीच्या विषयावर चर्चा होऊ शकते. अशा वेळी कसं आहे, भावनिक प्रतिक्रिया न देता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. कारण काही प्रश्न भावनेने सुटत नाही तर संयमाने सुटत असतात. भावंडांचे पण संबंध साधारणपणे चांगले राहणारच आहे. पैशांचे व्यवहार आणि जुने विषय पुन्हा काढल्यास वाद मात्र होऊ शकतो. म्हणून कसं आहे, जुन्या जखमा उकरण्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. आणि मुलांच्या बाबतीत पण कसं होतं, करिअर आणि भविष्य संदर्भात काही महत्वाचे निर्णय तुम्हाला घेण्याची वेळ आली आहे. पण प्रत्येक निर्णय त्यांच्यासाठी तुम्हीच घेण्याचा प्रयत्न करू नका. कारण काय होतं, अनुभवातून शिकणंही आवश्यक असतं. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मनातील गोष्टी दाबून ठेवू नका आणि जोडीदारांशी संवाद वाढवा. संशयावर नव्हे तर सत्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा. कारण कुटुंबातील आरोग्यविषयक बाबींकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागणार आहे. याचबरोबर जुन्या दुःखांपेक्षा नवीन आनंदाला तुम्ही आता जागा दिली पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्ती तुमचा विश्वासघात करणारी नाही, पण तुमच्या मनावर असे आघात झालेले आहेत की तुम्हाला असं वाटतं की काही व्यक्ती तुमचा विश्वासघात करते. सावधगिरी बाळगणं ही एक चांगली गोष्ट आहे. फक्त कसं आहे, समोरच्याला क्षमा करून तुम्ही पुढे जाणं ह्यात तुमचं कल्याण असतं. मग पहिल्यापासून चांगलं आहे ते तसंच पुढे चालू ठेवा. त्यातून तुम्हाला काही ना काहीतरी हाती लागणार आहे. या काळात आर्थिक नियोजन अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. काय होतं, अचानक खर्च होतात. सर्वात पहिल्यांदा काय होतं, तुम्ही त्याच्याकडेच लक्ष दिलं पाहिजे. अनपेक्षित खर्च काय होतो, म्हणजे वाहन दुरुस्ती निघते, वैद्यकीय खर्च होऊ शकतो, विमा, कर किंवा सरकारी कागदपत्रे निघू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अचानक पैशाची मदत करावी लागू शकते. आणि घरामध्ये छोट्या मोठ्या वस्तू हरवणं किंवा चोरी गहाळ होणं या गोष्टी पण तुमच्या बाबतीत घडू शकतात. मेहनत जास्त आणि यश कमी अशी भावना वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी येऊ शकते. त्याचे परिणाम तुम्हाला पुढील काळात दिसतील. तर व्यावसायिकांना रोख पैशाच्या मॅनेजमेंट वरती लक्ष केंद्रित करावं लागेल. काम मिळेल, व्यवहार होतील, पण काही ठिकाणी पैसे अडकू शकतात. विशेषतः काय असतं, उधारीवर जास्त अवलंबून असलेल्यांनी सावध राहावं. काही ग्राहक मोठी आश्वासनं देतील,
पण प्रत्यक्ष पेमेंट तुम्हाला उशिरा करते. म्हणून तुम्ही लेखी व्यवहार ठेवणं अत्यावश्यक असणार आहे. आणि गुंतवणुकीच्या बाबतीत पण अति जोखीम घ्यायची नाहीये. याच्या आधी तुमचा दुप्पट पैसा होण्याच्या नादात तुम्ही पैसा घालवला, प्रलोभनं तुमच्या समोर आली आणि मग पुढेही ह्या गोष्टी अजून घडत राहतील. कारण की राहू केतू यांचं भ्रमण चालू आहे सिंह आणि कुंभ राशीमध्ये. ते तुम्हाला नक्कीच कुठेतरी प्रलोभन तयार करून ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल आणि पुन्हा एकदा तुम्ही पैशामध्ये अडकून बसता. याचबरोबर अचानक एखादी आकर्षक गुंतवणूक योजना जर समोर आली, सगळे सांगत आहेत ही संधी तोडू नको. असं एक प्रकारचं जळ जे आहे, आभासी जळ तुमच्या डोळ्यासमोर तयार होईल आणि त्या जळातून तुम्ही अडकून पडता आणि त्या जाळात तुम्ही अडकला तर पुन्हा तुमचं मागील 3-4 वर्षात जे नुकसान झालं ते पुन्हा होऊ शकतं. आता जुने अडकलेले पैसे, विमा, कमिशन, परतावा किंवा कायदेशीर बाबीमधून थोडासा लाभ मिळू शकतो किंवा ते काम पुढे जाते असं तुम्हाला जाणवेल. म्हणून कसं आहे, संयम ठेवा. या काळात विशेष काळजी हीच घ्यायची आहे की अनावश्यक कर्ज घेऊ नका. जोखमीच्या गुंतवणुका टाळा आणि सर्व आर्थिक कागदपत्र तुम्ही तपासा. उधारी मर्यादित ठेवा. वैद्यकीय खर्चासाठी राखीव निधी ठेवा आणि बचतीकडे दुर्लक्ष करू नका. एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, वृश्चिक राशीचं सामर्थ्य म्हणजे संकटातून मार्ग काढण्याची क्षमता आहे. आणि हा काळ तुम्हाला पैशाचं महत्व नव्याने शिकवू शकतो. कारण कसं आहे, संपत्ती म्हणजे फक्त कमाई नाहीये, तर कठीण काळातही स्थिर राहण्याची क्षमता आहे. आज केलेलं योग्य आर्थिक नियोजन उद्याची मोठी चिंता कमी करू शकतो ना. म्हणून तुम्ही उत्साह ठेवा, पण शहाणपणही सोबत ठेवा. विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण असंच काही घडणार आहे. एकाग्रता चांगली राहील. आता तुम्हाला दिशा मिळेल की नक्की आपल्याला पुढील 3 ते 4 वर्षात काय करायचं आहे. इतके दिवस ही दिशा अडकून पडली होती. तुम्हालाच लक्षात येत नव्हतं मी माझ्या पुढच्या भविष्यामध्ये कोणतं करिअर निवडायचं आहे. तर त्यातून तुम्हाला एक मार्ग सापडून जाईल आणि तसे मार्गदर्शकही तुम्हाला मिळतील. आता मंगळामुळे काय होतं, उष्णतेचे विकार, डोकेदुखी, झोपेचा त्रास किंवा छोट्या मोठ्या काही तक्रारी असतात. जेव्हा जेव्हा गरज असेल त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं. तुम्ही जे अनुभवले आहे ते इतरांना कदाचित दिसणार नाही, पण तुम्हाला माहित आहे किती वेळा तुम्ही मनातील वादळ लपवून ठेवली आणि हसत राहिला. किती वेळा निराश असूनही पुढे चालत राहिलात आणि किती वेळा स्वतःच्या ताकदीवरती संकटांचा तुम्ही सामना केलेलाच आहे. म्हणून या काळात स्वतःवरती शंका घ्यायची नाहीये. कारण तुमच्या आयुष्यात सध्या जे बदल घडत आहेत ते विनाकारण घडत नाहीये. ठीक आहे, काही लोक दूर जात असतात, काही सवयी बदलत असतात, काही योजना मोडत असतात, पण याच प्रक्रियेत नवीन मार्गही तयार होतात. म्हणून यासाठी सोपे उपाय जर करायचे असतील तर मंगळवारी तुम्ही हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचे पठण करा. शक्य असल्यास लांब मसूर किंवा गूळ दान करा. रागाच्या भरात निर्णय घेणे टाळा. पण अधिक उशिरापर्यंत जागरण जे असतं ना ते मात्र टाळलं पाहिजे ना. आई आणि वडील किंवा गुरुजनांचा आशीर्वाद तुम्ही घेत राहा. कपट कुणाशी होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही. सगळे वृश्चिक राशीचे व्यक्ती असं नसतात, पण काही जणांचा स्वभाव असतो असा. मी सगळ्यांना म्हणत नाही. पण कपट केलं तर तुमचा मंगळ जो आहे तो खराब होईल आणि तो तुमच्यावरच उलटेल. मग तो तुमची बुद्धी घाण ठेवतो आणि कुठून तरी तुम्हाला चुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडतो. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघा. हे कर्म आहे, हे पुन्हा फिरून येतच असतं. आता पुढील काही आठवड्यांमध्ये काय होऊ शकतं, नक्कीच करिअरमध्ये संधी मिळतील. आर्थिक बाबतीत शहाणपणाची गरज असेल. नात्यांमध्ये स्पष्टता येईल आणि मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळू लागतील. फक्त कसं आहे, तुम्ही घाई करू नका. स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्याने सुरुवात करा. कारण की कसं आहे, आज जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटते ती काही महिन्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं यशही ठरू शकते. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, शिवगाव.